पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कोरोना काळात नागरिकांना कोणतीही मदत केली नसल्याचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर काँग्रेसने या वक्तव्याचा जोरदार विरोध केलाय। अकोल्यात भाजप आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता। मात्र पोलिसांनी या मोर्चाला घराच्या काही अंतरावरच थांबवलं। काँग्रेसच्या या आंदोलनात विरोधात भाजपही समोर आलं। यावेळी काँग्रेसचा विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सुद्धा एकत्रित झाले होते। भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने विरोधासाठी उपस्थित होते। यावेळी दोन्हीकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे काही काळाकरिता तणाव निर्माण झाला होता। तर या मार्गावरील वाहतूक सुद्धा काही वेळाकरिता थांबवण्यात आली होती। दोन्हीकडून झालेल्या जोरदार घोषणाबाजीनंतर काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोदीजींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली। कोरोना काळामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जनतेची तसे इतर राज्यातले बांधव या राज्यामध्ये आले, त्यांची पूर्ण लॉकडाऊनमध्ये त्यांची व्यवस्था केली, त्यांना जेवायला दिलं, त्यांना राशन दिलं आणि जेव्हा हे सगळे परराज्यातील आमचे बांधव महाराष्ट्रातून, मुंबईतून, पुण्यातून पायी चालत होते, त्याची दखल देऊन राज्याने त्यांना सन्मानपूर्वक त्याच्या घरी पोहोचवण्याची गाडीची व्यवस्था केली। तर त्याची खिल्ली माननीय पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये उडवली। खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे संताला विचारून त्याच्या विचाराचं कार्य आहे, शाहू फुलेच्या विचाराचं कार्य आहे, जनहिताचं कार्य आहे, जनसेवेचं कार्य आहे। त्याचा अपमान करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये अकोला जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे। वास्तविक खासदार साहेबांच्या घरासमोर आहे, परंतु त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आम्ही जिल्हाध्यक्षांच्या घरासमोर